नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला मी आज भाजी पुरी बनवून दाखवणार आहे। त्याचं आपण साहित्य बघूया। ते बघा, इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय 1 कप। हा कप आहे ना, तो 1 कप चालून घेतलंय पीठ हे चांगलं। आणि हा बारीक रवा घेतला 1 चमचा, तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। आणि भाजीसाठी 3 बटाटे उकडवून घेतलेत। आणि हा ठेचा करून घेतलाय मिरची, अद्रक आणि लसूण आणि ही कोथिंबीर। आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं, मोहरी, हिंग आणि हळद, मीठ हे एवढं लागणार आहे। तर पहिलेच आपण आहे ना पीठ मळून घेऊया। त्याच्यामध्ये हा रवा टाकून घेते। तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये। हे मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर ज्या कपाने मी पीठ घेतले ना, त्याच कपाने मी पाणी घेते। आणि किती लागते ते आपण बघूया। जास्त हे पीठ पातळ नाही करायचं आहे, घट्टसर मळून ठेवायचं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आपल्याला। हे बघा, आपलं पीठ मळून झाले। आणि एवढं आपल्याला म्हणजे असं कठीण मळायचं आहे, जसे आपण चपाती बनवतो त्याप्रमाणे नाही बनवायचे, थोडं कडकच मळायचं असते हे पीठ, म्हणजे पुरी आपली चांगली होते। आता हे पिठाला आपण साईडला ठेवूया, ह्याच्यावर झाकण ठेवून। आणि हे बघा, 1 कप पाणी घेतलेलं, तर अर्धा कप पाणी लागले आणि अर्धा कप उरले। 1 कपाला अर्धा कप पाणी बरोबर मेजर माप आहे। तर हे बाजूला ठेवू आपण। तर आपण आता भाजी बनवूया। मी गॅस पेटवून घेते, कढई ठेवले गॅसवरती। कढईमध्ये तेल टाकून घेते। दीड पल्ली तेल टाकले मी। तेल गरम झालं ना का आपल्याला मोहरी टाकायची आहे। अर्धा चमचा टाकले मी मोहरी। मोहरी जरा तडतडली का आपण जिरं टाकूया। आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे आपल्याला। गॅस थोडा बारीक करायचा आहे। हिंग टाकलाय पाव चमचा। आणि मी आहे ना ह्या भाजीमध्ये कांदा टाकणार आहे। कांद्याने ही भाजी खूप टेस्टी लागते आणि मला तो आवडतो, म्हणून मी कांदा टाकून घेते। 1 कांदा कापलाय मीडियम साईजचा आणि तो टाकते। आता हा कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा आणि कढीपत्ता ह्याच्यात टाकलेला आहे मी, तो चांगला परतवून घ्यायचा। कांदा लवकर भाजावा म्हणून मी मीठ टाकून घेते। आता परत आपल्याला भाजीत नाही टाकायचं आहे मीठ। तुम्हाला जर आवडत असेल बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा, तर तुम्ही टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी पण चालेल। तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकला तो ह्या भाजीमध्ये छान लागतो। आणि हा आपण ठेचा करून घेतलेला आहे ना, तो टाकला 1 चमचा, थोडा जास्त टाकलाय, कारण माझ्या मुलांना भाजी जरा ही चटपटीत लागते, म्हणून मी जरा थोडा जास्त टाकलाय। तुम्ही ह्याच्यात कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। भाजी पुरी प्रत्येक जण बनवतात, इथं काय अशी बोलू शकत नाही हॉटेल सारखे म्हणून, पण आपलं घरगुती पुरी भाजी मी तुम्हाला करून दाखवते। आता हळद टाकते, अर्धा चमचा टाकले हळदने, ती पण ह्याच्यामध्ये मिसळून घ्यायचे। हे आता सगळं आपलं एकजीव झालेलं आहे। आता आपल्याला हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। मी असे कापून घेतले, तुम्हाला जरी हाताने चुरगळून टाकायचे असले ना तरी पण तुम्ही टाकू शकता। आता हे आपल्याला परतवून घ्यायचं, फक्त काय शिजवायचं नाही, हे फक्त सगळं एकत्र झालं पाहिजे। आणि ह्या बटाट्यांना हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। बटाट्याने हे लागलं पाहिजे चांगलं, तशी मग ह्या मसाल्याची म्हणजे आपण जे टाकले त्याची चव होते ना भाजीला। आता काय शिजवायची आता गरज नाही, आपण शिजवून घेतलेले आहेत हे बटाटे। थोडं आपल्याला 2 मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, बारीक गॅस करून 2 मिनटं फक्त। आता झाकण काढून घेते मी, बघूया आपली भाजी।
सगळे मसाले त्यांना लागलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर ही भाजी आपली तयार झालेलीच आहे समजा. आता आपण ही भाजी उतरून घेऊया. इकडे मी बाजूला ठेवते. तर आपल्याला पुऱ्या करून घ्यायचे आहेत ना, ते कढई मी ठेवते आधी तेल गरम करत. आता आपली भाजी झाली. आता आपण आपलं पीठ बघूया. हे बघा, पहिल्यापेक्षा एकदा नरम झाले आपले पीठ. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया. थोडं मलून घेते मी. हे एवढे गोळे करून घेतलेत मी. आणि आता पुऱ्या लाटून घेऊया. जर थोडं चिकटलं ना तर पलपाटाला तेल लावायचं. आणि लाटून घ्यायचं. याला पीठ नाही लावायचं. तेल पण गरम करत ठेवले मी. हे बघा, एवढे आपल्याला जाड लाटून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळ्या लाटून घ्यायचे पुऱ्या आपल्याला. तेल गरम होईपर्यंत मी लाटून घेते आधी, नंतर मग तळून घेते. तर या बघा, आपल्या पुऱ्या सगळ्या बनवून झाल्यात. आता आपण तळून घेऊया. सगळ्या बनवून घेतल्यात मी. आता तेल पण गरम झाले आपलं. गॅस थोडा वाढवते मी. बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं. असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झाल्यात. हे बघा, आता मी गॅस बंद करून घेते. तर इथं आपली पुरी भाजी बनवून तयार झाले. आजचा पुरी भाजीचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.